सो मिसेस राजे, आज आपल्या लग्नाची महिन्याची अॅनिव्हर्सरी आहे, म्हणून ही पेटी मी तुम्हाला गिफ्ट करणार आहे आणि यापुढे सगळ्या आठवणी आपण या पेटीतच ठेवायच्या आहेत. अँड मिस्टर कुलकर्णी, तुमच्यासाठी मी एक गिफ्ट आणलेली आहे, कारण तुम्ही माझ्यासाठी एक महत्वाची गोष्ट केली आहे. ती गोष्ट जर तुम्ही केली नसती तर आसावरी कुलकर्णी मिसेस राजे झालीच नसती. काय आहे की माझ्या मनात नसताना मी आसावरीसाठी देवासमोर हात जोडले. आसावरीच्या आयुष्यात थोडीशी जागा मातली ती बिचाऱ्याने दिली मला. पण तरी सुद्धा आसावरी कुलकर्णी मिसेस राजे झालीच नव्हती. ती तीच होती, आसावरी कुलकर्णी. तुम्ही तिला काय हाक म्हणायचात? सोहमची आई, बबड्याची आई, दत्ताजींची सून, शुभ्राची सासू. पण तिला मिसेस राजे कोणीही म्हटलेलं नव्हतं. पण तिच्या स्वतःच्या मुलांनी तिला आईऐवजी मिसेस राजे म्हणणं, यापेक्षा मोठा आनंदाचा क्षण माझ्यासाठी काय असेल? त्याने आई म्हणून सोडलेला हक्क आणि मिसेस राजे म्हणून दिलेला मान, यासाठी मी सोहमचा खूप खूप आभारी आहे. थँक्यू मिस्टर कुलकर्णी. माझ्या आयुष्यात हा सगळ्यात आनंदाचा क्षण दिल्याबद्दल. तुम्हाला ही छोटीशी भेट. प्लीज प्लीज. हे रे. तुम्ही सगळे बसा, हा मी प्लेट्स घेऊन येते. हा हा मिसेस राजे, एक मिनिट. आपण आपल्या घरी नाही आहोत. आलोच. गुड 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 गुड. वा वा वा, गरमा गरम आहे. मिस्टर कुलकर्णी, जरा सगळ्यांसाठी वाढून आणाल प्लीज. प्लीज. हळू हळू. आई, आई, आता चटणी कुठल्या वाटीत काढू? आई, चटणी काढायला कुठली वाटी घेऊ? शुभ्रा, तो बघ काय म्हणाला मला. आई, मी तुला म्हंटल होतं, सोहम तुला आई म्हणणार. चटणीची वाटी सुद्धा सापडत नाहीये घरात. अरे अरे बबड्या, त्या जेवणाच्या वाट्या आहेत. चटणी ना काचेच्या वाटेत काढायची असते. मग कुठे आहे काचेची वाटी? अरे हे बघ इथे. तिथे ठेवली कशी सापडणार आहे? घरात इतकी माणसं बोलवून ठेवली आहे, आधी करायची होती ना तयारी. आणि मला कशाला सांगतेस ग सगळी तयारी करायला? तुला नाही करता येत? तुझं लग्न झालं नव्हतं ना आधी, तेव्हा अशा बायका येऊन बडबड करत नाही बसायच्या. तू बरी आणि तुझं काम बरं असं होतं. आता उगाचची कटकट झालीये. ए बबड्या, असं बोलू नये रे. आपल्याकडे काय पद्धत आहे, अतिथी देवो भव असं म्हणतो आपण. आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य केलं पाहिजे. हा ठीक आहे, आता एवढं खाणं आणलंय, दे त्यांना.
पण जे काय करायचं ना लवकर कर. आत्ता खाऊन जातीलच ना त्या बायका. ए बबड्या, तू एक काम करतोस का? हे घे, हे नेतोस बाहेर प्लीज. दे. एक मिनिट, मी पाणी घेऊन येते. हं? आणि आई लवकर बाहेर ये. आई, हे घ्या अभिज किचन मधले स्पेशल समोसे. शुभ्रा थोडं पाणी हवंय. आई पाणी आणते. आई पाणी आण जरा. अरे वा, मिसेस राजेंची आई झाली वाटतं. मग आधी उगाच कशाला नाटकं केलीस? पाणी. अरे आईच्या प्रेमापुढे ना मुलांची नाटकं चालतात ना हट्टीपणा. काय रे सो, हो की नाही? ताई, आता तुझ्या सोहमचा अगदी आई आईचा जॉब सुरू आहे बर का. असू दे की, तुझ्या का पोटात दुखतंय? तिला बरंच वाटतंय, हो की नाही ग? हो काकू, खरंच खूप छान आहेत समोसे. अगं तिला काय सांगतेस? अभिज किचन मधनं मागवलेत ना. अभिज किचन तिचंच आहे. घ्या 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 घ्या. काय मग सोहमची आई मिसेस राजे? मस्करी करताय ना माझी? बघतोय ह्या नावाने हाक मारली की जरा जास्तच खुश होतेस तू. अगं पण सोहमची आई काय, दत्ताजींची सून काय, शुभ्राची सासू काय, माझी बायको काय, हे तुझं आमच्याशी असलेलं नातं आहे. तुझं अस्तित्व नाही. तुझं अस्तित्व म्हणजे तुझं तुझ्याशी असलेलं नातं. या नात्याला नाव नसेल पण एक जाणीव आहे. स्वतःच्या असण्याबद्दल स्वतःला वाटत असलेल्या अभिमानाची जाणीव, ती तुझी ओळख आहे आणि ती तुझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. काय म्हणतोय कळतंय ना तुला? कळतंय आणि पटतंय सुद्धा. पुन्हा याची जाणीव करून दिल्याबद्दल खरंच थँक्यू. जाणीव करून दिल्याबद्दल. सोहमनी आई म्हटल्याबद्दल सुद्धा. खरंच तुम्ही काय जादू केलीत त्याच्यावर? हा आहेस मी जादूगार. माझ्या बायकोला हवं ते मी सगळं करू शकतो. बाय शिवराम. बाय बाय. अहो रात्री झोपताना ग्लासभर दूध प्यायला विसरू नका. हा. हो आणि अहो हा उरलेलं दूध फ्रीज मध्ये काढून ठेवायलाही विसरू नका. हो. अहो फ्रीज मध्ये ना मी खोबऱ्याची चटणी करून ठेवली होती. हा. तुम्ही खाल्लीत का? चाटून पुसून खाल्ली, मस्त झाली होती. आणि तुमचे इस्त्रीचे कपडे मी कपाटात उजव्या बाजूला ठेवले. पाहिले मी. अहो हा. मी येऊन जाऊ का घरी जरा? म्हणजे बिछाण्यावरची चादर बदलेन, जरा साफसफाई करेन, धूळ जमली असेल ना. मी आवरून घे. चादर बदलता येते मला आणि व्हॅक्युम क्लिनर काढून स्वच्छ करून टाकेन. हो तुम्ही कराल सगळं तसं सकाळी, पण संध्याकाळी जरा केळ काढावा ना. म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी लक्ष्मी यायची वेळ असते ना. तेही करतो. निघू? ठीक, डबा घ्या. अरे म्हणजे काय. चला येतो. बाय शुभ्रा. थांबा थांबा, मी पण येते तुमच्या बरोबर. माझं एक महत्वाचं काम आहे. हो चल की. चला येतो. लवकर या बाळा. लगेच आले. अहो बाय. तर आता काय करणार घरी जाऊन? आता काय करणार? बायकोनी दिलेला डबा खाणार आणि टीव्ही बघत बघत झोपणार. टीव्ही लावला की घरात आपल्या बरोबर कोणीतरी आहे असं वाटतं ना. मी लहान होते ना तेव्हा आई बाबा गावाला गेले ना की मी हेच करायचे. म्हणजे घरची कामं करायची असली की मी इधर मोबाईलवर गाणी ऐकायचे किंवा टीव्ही ऑन करून ठेवायचे. आणि फारच भीती वाटली ना तर टीव्ही ऑन ठेवूनच झोपून जायचे. तुला भीती वाटायची? चल. कधीतरी. पण तुम्हाला कधीच भीती वाटत नाही का?
भीती नाही वाटत, कंटाळा येतो. नाही तसं मी इतकी वर्ष एकटाच होतो, पण हल्ली एकटा असलो की घर खायला उठतं. आईना खूप मिस करता ना? खरं सांगू, खूप नाही, खूप पेक्षा खूप जास्त. मी काय करतो माहितीये, रात्री झोपताना तिचं अंथरूण घालतो. सकाळी पेपर वाचताना तिच्यासाठी पुरवणी वेगळी काढून ठेवतो. कधी कधी तर मला माहित असतं की घरात नाहीये, तरी हाक म्हणून तिला कॉफी बनवायला सांगतो आणि स्वतःच जाऊन कॉफी बनवतो. इतकं सगळं होतंय तर मग आईंचं हे असं इथे राहणं कसं पटतंय तुम्हाला सर? शुभ्रा, प्रश्न मला पटण्या न पटण्याचा नाहीये का? सध्या तिची इथे जास्त गरज आहे. दत्ताजींना, तुम्हाला दोघांना, हो ना? इतकी वर्ष तीच तर सांभाळत आली सगळं. अचानक तुझ्यावर लोड वाढलाय एकदम, आणि ती इथलं सगळं स्थिरस्थावर करायला आली आहे ना. आणि थोडं का नाही ग, 30 वर्षाचा संसार आहे तिचा. मी असं एकदम कसं तिला संसारापासून सोडू, नाही का? एका अर्थी तुमचं म्हणणं पटतंय मला, पण आईंची इथे गरज नाहीये हे तुम्हाला कळलं तर? तिला घेऊन जाईन, उचलून घेऊन जाईन. कसं लिहूया, तुला कुठे ड्रॉप करू? नाही, मी घरी चालले. अरे हा, माझं काम झालं. हो, हा, अच्छा अच्छा. चल बाय बाय बाय. बाय बाय. बाबा, तुमच्यासाठी पटकन काढा करून आणते मी. अगं शुभ्रा, दे ना काढा. हो का? बरं, मी चहा ठेवते. चहा झालेला आहे, तुम्ही आता शांत बसा आणि चहा घ्या. बरं आई, सकाळचा नाश्ता तयार आहे, माझी स्वयंपाकाची तयारी सुद्धा झालेली आहे, आजोबांची पूजा सुद्धा झालेली आहे. काय सांगतेस बाबा, तुम्ही पूजा पण आवरून टाकली? हो ना. शुभ्रा आणि मी सकाळी वॉकला गेलो होतो. तिथे बागेतून शुभ्रानी ताजी फुलं तोडून आणली. नो चेटिंग. मला कोणी तोडायला लावली फुलं? अरे पण माळ्याने कोणाला पकडलं? अगो बाई, माळाने पकडलं तुम्हाला? हा, हे बरं आहे. आणि मग माळाला असं कोण म्हणालं, मला ना औषधांसाठी जास्वंदाची फुलं लागतात? बाबा, तुम्ही सांगितलं ना असं? बरोबर ओळखलं तर आई. मग काय करणार, फुलफुलीत एवढी ताजी आणि टपोरी फुलं येत नाहीत ना. अरे यार, उपमा का केलायस तू? तुला माहितीये ना मला उपमा आवडत नाही. हो हो, थांब. तुझ्यासाठी डोसे केलेले आहे. मी डोस्याबरोबर चटणी नाही घेत ग. मुद्दाम करतेस तू? हो रे आईंच्या बबड्या, थांब आणते. हा घे, तुझा फेवरेट सॉस. हवा तेवढा घे हा आता. शुभ्रा, हो आई. अगं द्राक्ष आवडतात ना तुला? हो हो. न विसरता घेऊन जा डब्यातनं. येस. पहाटेच उठली असशील ना ग? मी उठायच्या आधी सगळं आवरलं पण होतं तुझं. आज उठले हो लवकर, आजोबांबरोबर वॉकला जायचं होतं ना जरा. तुझ्या बरोबर वॉकला जाताना किती खुश दिसत होते ग बाबा. शुभ्रा, तुझी आणि बाबांची जी मैत्री झाली ना, ते बघून मला खरंच खूप कौतुक वाटतं तुझं. मी तुझ्या वयाची होते ना तेव्हा किती घाबरायचे बाबांना. त्यांच्याशी बोलायला सुद्धा माझं धाडस व्हायचं नाही. पण तू मात्र छान बिनधास्त बोलतेस त्यांच्याशी. आई, पण हल्ली तुम्ही सुद्धा बिनधास्त बोलायला लागलायत ना आजोबांशी? छे ग, अजूनही मला त्यांची भीतीच वाटते.
तुमची पिढी कशी ना एकदम मनमोकळी आहे ना, जे मनात येतं ते निसंकोचपणे सांगून मोकळी होते. मग एक सांगू का बोल ना. आई, तुम्ही माहेरपणाला आलाय, मला खरंच खूप छान वाटतंय. पण मला काही येत नाहीये, मला जमू शकत नाहीये, म्हणून मला मदत म्हणून इथे नका थांबू. मला माहितीये तुम्हाला सगळ्यात जास्त काळजी आजोबांची आहे आई, पण मला पण आहे. पण आई, जे काही झालंय त्यानंतर ट्रस्ट मी खूप अलर्ट झाले. त्यांच्या कलाकलाने घेते, आमच्याकडून काही चुकणार नाही ह्याचीही काळजी घेते. आणि मला नाही वाटत आता आजोबा घर वगैरे सोडून जायचा विचार करतील. मुळात ना आपल्याला ते हवेत हे फिलिंग त्यांना मिळतंय आता घरात. खरंच. हो, खरं आहे ग तुझं. पण मला काही फक्त बाबांची काळजी वाटते असं नाही, तुझी आणि सोहमची. नाही, मी सोहमशी वाद घालत आई. तुम्ही आल्यापासून आम्हाला दोघांना भांडताना पाहिलंयत का? नाही ग, नाही, आताशा नाही होत तुमची भांडणं. माई, नका ना काळजी करू, सगळं व्यवस्थित आहे. हो, तुम्ही खरंच आता तुमच्या घरी परत जा. अभिजित सरांना तुमची गरज आहे आई. आज इतक्या वर्षानंतर त्यांना घरचं जेवण मिळतंय, घरचा नाश्ता मिळतोय. त्यांच्या त्या एकाकी घराला ना एक घरपण आलंय तुमच्यामुळे. म्हणजे तुम्ही इथे आलात, तुम्हाला या घराची काळजी आहे, मला मान्य आहे. आणि सरांनी अडवलं सुद्धा नाही. पण आपणही त्यांचा विचार करायला हवा ना. खरं आहे ग तुझं म्हणणं, अगदी खरं आहे. त्यांनाही माझी आठवण येत असेल की एवढं मोठं घर आहे ना, खायला उठत असेल ग त्यांना. आणि इकडे तू खरंच खूप छान सांभाळतेस सगळं शुभ्रा, खूप छान. म्हणजे माझी इकडे गरज आहे असं खरंच वाटत नाहीये मला. मला वाटतं हरकत नाही मला घरी जायला. मी एक काम करते, मी बाबांशी बोलते आणि ठरवते. डबा घेऊन जा नक्की. हो. बाबा, बोल ग, काय म्हणतेस? काही नाही बाबा, 4 दिवस झाले येऊन मला इकडे. खरं सांगू का, जरा काळजीनेच आले होते मी. पण इथे येऊन पाहिलं, शुभ्रा किती छान सांभाळते नाही सगळं. छान का? उत्तम सांभाळते की. तू आता 4 दिवसासाठी बाहेर गेलीस, तुला हवं ते, तुला आवडतं ते सगळं केलं ना तिनं. हो ना बाबा, माझे खूप लाड केले तिने. तर मी म्हणत होते, झाले 4 दिवस मला येऊन, आता मी घरी परत गेले तर चालेल का? हो, जा की. इथलं सगळं सुरळीत बघून तुझं टेन्शन गेलं ना. हो. मग आता आमच्या जावई बापूंची काळजी घ्यायला तुला जायलाच हवं. आमची बाहेर जाताना म्हणायचे, 4 दिवसांनी येईन परत. थोडक्यात गोडी असते. नाहीतरी सगळं तिथलं टाकूनच आलीस ना. तुझ्या नवऱ्याचं बघणं हे तुझं प्रमुख कर्तव्य. हे आधी करायचं, मग बाकीच्या काळज्या. माझं बघायला शुभ्रा आहेस की. हो बाबा, मी यांना फोन करून कळवते. हं? हो हो, माझ्या फोनवरच ना. हा राजे, हँडसम दिसता कधी कधी. काय करणार, कौतुक करायला मिसेस राजेच नाहीत. तर कोणाचा फोन? अरे दत्ताजी. हा बोला दत्ताजी. हॅलो, अहो मी बोलतेय. हो 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 हो, गुड मॉर्निंग. आता तुझाच विचार करत होतो. हो का? मी सुद्धा. परत बोल, परत बोल, परत बोल. हॅलो. हो बोला ना. मीच बोलू. काय नाही, मीटिंगला निघालो होतो. तर हँडसम दिसत होतो, पण बघायला तूच नाहीस. तिथे नसले तरी मी बघू शकते ना. असेही तुम्ही रोजच हँडसम दिसता. ओ थँक्स थँक्स थँक्स. फक्त तुमचं नाक जरा बजासारखं आहे. पण बजासारखं नाक मला पसंत केलास ना, म्हणजे काहीतरी खास असणारच. आता काय खास आहे ते प्रत्यक्ष भेटूनच सांगते. म्हणजे आज मी तुला तिकडे भेटायला यायचंय? नाही नाही, आज मीच येणार आहे घरी.
आले ना 4 दिवस माहेरी, आता मला माझ्या घरची आठवण येते. अरे वा 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 वा, म्हणजे आज या घराचं घर पण परत येणार तर ये 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 वाट बघतोय. हो नक्की येते आजच.